क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शेतकरी चळवळ यवतमाळचे मुक्काम पोस्ट आंदोलन, पीक विमा व नुकसान भरपाईवर प्रशासनाला जाब। यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शेतकरी चळवळ यवतमाळच्या वतीने आज दिनांक 27 एप्रिल सोमवार रोजी मुक्काम पोस्ट आंदोलन छेडत प्रशासनाला थेट जाब विचारण्यात आलाय। प्राध्यापक पंढरी पाठे, कॉम्रेड सचिन मनवर व प्रवीण आडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले। यवतमाळ हा विदर्भातील प्रमुख कृषी जिल्हा असून सुमारे 11 ते 12 लाख हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते। यामध्ये सोयाबीन सुमारे 3 ते 3 लाख हेक्टर आणि कापूस सुमारे 4 लाख हेक्टर ही मुख्य खरीप पिके आहेत। पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या या भागात नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आणि अनियमित पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याने पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आधार मानला जातो। मात्र याच जिल्ह्यात सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईच्या यादीत यवतमाळचा समावेश नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला। नांदेडप्रमाणे यवतमाळला पीक विमा कधी मिळणार असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय। प्राध्यापक पंढरी पाठे यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत सांगितले की 1 जानेवारी ते 26 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 64 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी केवळ एप्रिल महिन्यातच 18 आत्महत्या झाल्या आहेत। मारेगाव तालुक्यात मागील 72 तासात 3 आत्महत्यांची नोंद झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले। शिवाय सुमारे 22 शेतकरी असे आहेत जे स्वतःच्या जमिनी नसतानाही मक्त्याने शेती करतात। सातबारा नोंद नसल्यामुळे त्यांच्या आत्महत्यांची शेतकरी म्हणून अधिकृत नोंद होत नसल्याचा गंभीर मुद्दा पुढे आलाय। दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोज ढगे यांनी पीक विमा वितरणात तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले। मात्र या संदर्भात स्पष्ट उत्तर देण्यात प्रशासन व उपस्थित विमा कंपन्यांचे प्रतिनिधी अपयशी ठरल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली। पीक विमा न मिळाल्यामागे पीक कापणी प्रयोगातील विलंब, डेटा अपलोडमधील त्रुटी, प्रशासकीय प्रक्रिया मंदावणे, विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीतील अडथळे तसेच संपूर्ण क्षेत्रावर आधारित नुकसान मोजणी यासारख्या अनेक कारणांचा उल्लेख करण्यात आला। तसेच विमा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत या संदर्भात सखोल चौकशीची मागणीही करण्यात आली आहे। यानंतर पीक विमा जिल्हा समन्वयक गजेंद्र राठौड यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पीक विमा रक्कम वितरणाबाबत लवकर लेखी माहिती देण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याची माहिती कॉम्रेड सचिन मनवर यांनी दिली। यावेळी हरिहर तायडे, संकेत टोणे, गौरीनंदन कन्नाके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।